Hello everyone, I am Savita Changude, your English teacher. Students, today we are going to see a mysterious novel, The Sign of Four, written by Sir Arthur Inganius Conan Doyle. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या सिलेबसमधील द साइन ऑफ फोर ही नॉवेल अभ्यासणार आहोत. ॲज यू नो, देर आर 4 नॉवेल्स इन युअर सिलेबस अँड दिस इज द लास्ट वन. ही तुमच्या सिलेबसमधील लास्ट नॉवेल आहे. बिफोर गोइंग टू स्टार्ट or before going to discuss the novel, I would like to tell you that I am going to discuss all the novels one by one. For example, first of all, there is a information of writer, then information of characters, then plot of the novel, then setting of the novel, again some important questions on the novel. असं एक एक करून मी ही नॉवेल संपवणार आहे. बट यू मस्ट रीड ऑल द नॉवेल बिफोर गोइंग टू गिव्ह एक्झाम. ही नॉवेल इन डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत, परंतु तुम्ही ही नॉवेल वाचणं अत्यंत आवश्यक आहे परीक्षेच्या पूर्वी. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? त्याच्या पाठीमागे कारण काय आहे? कारण या नॉवेलवर बेस्ड जे क्वेश्चन तुम्हाला असणार आहेत क्वेश्चन नंबर 5 मध्ये, दीज क्वेश्चन्स आर टोटली बेस्ड ऑन मेमरी बेस्ड. दिस क्वेश्चन्स आर मेमरी बेस्ड क्वेश्चन्स. म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला दिला जाणार नाही. सो यू मस्ट रीड दॅट ईच अँड एव्हरी नॉवेल केअरफुली. ओके, लेट अस स्टार्ट नॉवेल. बिफोर गोइंग टू start actual novel, it is necessary to discuss, it is necessary to know more information about a writer. Now open your book on page number 204. 204 पेज नंबरवर ही ही नॉवेल आहे. पेज नंबर काढा. फर्स्ट ऑफ ऑल, I read the information of Sir Arthur Ignatius Conan Doyle. पहिल्यांदा मी त्यांची इन्फॉर्मेशन वाचते, देन वी विल डिस्कस. सर ऑर्थर Ignatius Conan Doyle was born on 22 May 1859 and he was died on 17 July 1930. Sir Conan Doyle was a British writer. यांचा जन्म 22 मे 1859 मध्ये झाला आहे आणि त्यांचा मृत्यू 7 जुलै 1930 रोजी झालेला आहे. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट ही वॉज अ ब्रिटिश रायटर. जसे की इंडियन रायटर आहेत तसेच हे ब्रिटिश रायटर आहेत. हू क्रिएटेड द कॅरेक्टर शेरलॉक होम्स. दॅट थिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट हियर. दॅट शेरलॉक होम इज नॉट अ ॲक्च्युअल कॅरेक्टर. हे खरोखर वास्तवातील कॅरेक्टर नाही आहे. हे कॅरेक्टर या ऑथरनं कोनॅन डॉयल यांनी क्रिएट केलेलं आहे फॉर हिज डिटेक्टिव्ह नॉवेल्स. ओनली फॉर द सेक ऑफ हिज डिटेक्टिव्ह नॉवेल्स. त्यांच्या डिटेक्टिव्ह नॉवेल्ससाठी एखादं पात्र निर्माण केलं, त्याच्यामध्ये शेरलॉक होम्सचा समावेश होतो. ज्याप्रमाणे आपण चित्रपट पाहतो आणि चित्रपटामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात, ती ॲक्च्युअल वास्तव जीवनातील ते कॅरेक्टर नसतात, कल्पनेतील ती कॅरेक्टर असतात. तसंच सर ऑर्थर कोनॅन डॉयल यांनी शेरलॉक होम्सचं पात्र किंवा कॅरेक्टर क्रिएट केलेलं आहे. कधी? इन 1887. See next.
He published Study in Scarlet, the first of 4 novels and more than 50 short stories about Holmes and Dr. Watson. That means इथं काय अर्थ होतो त्याचा की त्यांनी डॉक्टर वॅटसन आणि शेरलॉक होम्स यांच्यावर आधारित एकूण 4 नॉव्हेल लिहिलेले आहेत. बट हिअर यू हॅव टू नो दॅट द साइन ऑफ 4 इज द सेकंड ऑफ ऑर्थर कोनॅन डॉयल. शेरलॉक होम्स नॉव्हेल्स, शेरलॉक होम नॉव्हेल्सच्या सिरीजमधील ही दुसरी सिरीज आहे. यू मस्ट रिमेंबर दॅट. The first of 4 novels and more than 50 short stories about Holmes and Dr. Watson. The Sherlock Holmes stories are generally considered milestone in the field of crime fiction. Crime fiction म्हणजे गुन्हेगारांची संबंधित लेखन, गुन्हेगारांशी संबंधित लेखन. शेरलॉक होम्सच्या ज्या स्टोरीज आहेत त्यांचा विचार किंवा त्या स्टोरीज एक लेखन साहित्यातील एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. डॉयल वॉज अ प्रोलिफिक रायटर. As you know, he created the character Sherlock Holmes, and Sherlock Holmes is a detective in each and every novel of Sir Doyle. Okay. Doyle was a prolific writer. Other than Holmes stories शिवाय his works include fantasy and science fiction stories about Professor Challenger and humorous stories about the Napoleon soldier Brigadier Guard. ज्याप्रमाणे शेरलॉक होम्सच्या संदर्भात किंवा त्याच्यावर आधारित नॉवेल्स त्यांनी लिहिल्या, तशाच काही सायन्स फिक्शन किंवा शास्त्रावर आधारित लेखन, प्रोफेसर चॅलेंजर यांच्यावर आधारित लेखन त्यांनी केलेलं आहे. त्याच्याचबरोबर humorous stories about the Napoleon soldier Brigadier Guard. That means he wrote not only detective stories but also humorous stories as well as science fiction stories. फक्त डिटेक्टिव्ह स्टोरी लिहिल्या नाहीत तर ह्युमरस म्हणजे आपण ज्याला म्हणतो हास्यविनोद करणारा, म्हणजे त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं लेखन आहे. हास्यविनोद करणारं लेखन आहे, त्याच्याबरोबर शास्त्रावर आधारित लेखन आहे, त्याच्याबरोबर डिटेक्टिव्ह स्टोरीजसुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. नाव सी द नेक्स्ट. as well as plays, romances, poetry, non-fiction and historical novels. One of the Doyle's early short stories, J. Habakkuk Joseph's Statement, helped popularize the mystery of Mary Celeste. Okay, now see about the title, about the novel. What is the title of the novel? The Sign of 4. नॉवेलचं टायटल काय आपल्या? The Sign of 4. The title in itself is a symbolic. Title is symbolic because what is the reason behind it? Because in the novel, Detective Sherlock Holmes and his assistant Dr. Watson solve a mystery of hidden treasure and murder. ही डिटेक्टिव्ह स्टोरी आहे आणि याच्यामध्ये ही केस सॉल्व करणारा डिटेक्टिव्ह आहे शेरलॉक होम्स आणि त्याचा असिस्टंट डॉक्टर वॅटसन. हरवलेला किंवा लपवलेला खजिना आणि खून याचा छडा ते लावतात, याचा शोध ते लावतात. कसा लावतात तो आपण इन डिटेल प्लॉटमध्ये पाहणार आहोत. बट इन दॅट केस 4 persons आर कल्प्रिट और इन्वॉल्व्ड इन दॅट मर्डर अँड हिडन ट्रेझर, द मिस्ट्री ऑफ हिडन ट्रेझर. त्या जो खजिना हरवलेला असतो किंवा लपवलेला असतो आणि
जे झालेले मर्डर आहेत त्याच्यामध्ये या 4 लोकांचं कनेक्शन असतं. सो द टायटल हॅज गिवन द साइन ऑफ 4. मिस्टर शेरलॉक वॉटसन सॉल्व्ड धिस केस विथ द हेल्प ऑफ दॅट द साइन ऑफ 4. हे आपल्या नॉव्हेलचं टायटल आहे आणि त्याच्यामध्ये 4 गुन्हेगारांचा समावेश आहे आणि त्या 4 गुन्हेगारांची नावं एका चिठ्ठीवर लिहिलेली असतात. सो द टायटल इज सिम्बॉलिक. बाय द एंड ऑफ द स्टोरी what happened to them we will see later in our plot. Now we are going to discuss the characters in the novel. There are major 7 characters in the novels. First one, Sherlock Holmes. As you know that Sherlock Holmes is a detective of the novel. या नॉव्हेलचा तो डिटेक्टिव्ह आहे. दॅट मीन्स शेरलॉक होम इज अ प्रोटॅगॉनिस्ट. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे हिरो ऑफ द नॉव्हेल. जसा एखादा चित्रपटाला हिरो असतो आणि विलन असतो तसाच नॉव्हेलमध्ये सुद्धा, या मिस्टेरियस नॉव्हेलमध्ये सुद्धा हिरोही आहे आणि विलनही आहे. या नॉव्हेलमधला हिरो आहे शेरलॉक होम बिकॉज ही इज अ डिटेक्टिव्ह अँड ही सॉल्व द मिस्ट्री ऑफ हिडन ट्रेझर अँड अ मर्डर. नाव द सेकंड मेजर कॅरेक्टर इज देअर, मेरी मॉटसन. Who is that Mary Morstan? We will see in next. We will next see. Then next character, Thaddeus Sholto. That one is very much important character in the novel. Then next, John Watson. As you know, John Watson is a assistant of Sherlock Holmes. Then next, Major Sholto. Who is Major Sholto? We will see. Tonga, and the last one, Toby. These are the characters, major characters in the novel. There are some minor characters also. We will see in detail. ओके, तुमच्या एवढं लक्षात आलं असेल की नॉव्हेलचं टायटल हे सिम्बॉलिक आहे की ज्याच्यामध्ये 4 लोकांचा उल्लेख असल्यामुळे ते सिम्बॉलिक आहे. या नॉव्हेलमध्ये एकूण 7 पात्र जे आहेत, 7 कॅरेक्टर जे आहेत ती महत्त्वाची आहेत. त्यात पहिला आहे शेरलॉक होम्स, दुसरा आहे मेरी मॉटसन, तिसरा आहे थॅडस शॉल्टो, चौथा आहे जॉन वॅटसन, पाचवा आहे मेजर शॉल्टो, नेक्स्ट वन आहे टोंगा अँड लास्ट वन आहे टॉबी. दीज आर द मेजर कॅरेक्टर्स इन द नॉव्हेल. ओके, okay, as I told that in the sign of 4 there are major characters as well as minor characters. So now I am going to discuss, or I am going to give details of all the characters, major and minor. The first major character of the novel is Sherlock Holmes. Sherlock Holmes is a protagonist in the novel, The Sign of 4. He is a famous private detective. जसं की आधीही मी सांगितले तुम्हाला की शेरलॉक होम हे रायटरनी क्रिएट केलेलं एक कॅरेक्टर आहे आणि ते या नॉव्हेलचा हिरो आहे, प्रोटॅगॉनिस्ट आहे, मेन कॅरेक्टर. प्रोटॅगॉनिस्ट मीन्स मेन कॅरेक्टर और हिरो ऑफ द नॉव्हेल. ही इज फेमस प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अँड ही इज डिटेक्टिव्ह बाय प्रोफेशन. ओके, तो व्यवसायाने एक डिटेक्टिव्ह आहे, हेर आहे. ही लिव्ज इन बेकर स्ट्रीट. तो कुठे राहतो आहे? बेकर स्ट्रीटला राहतो. दॅट बेकर स्ट्रीट इज इन लंडन.
या नॉव्हेलचं पूर्ण सेटिंग लंडनमधील आहे. ही इज अ फ्रेंड ऑफ डॉक्टर वॅटसन. ॲज आय टोल्ड यू दॅट शेरलॉक होम्स अँड डॉक्टर वॉटसन solve the mystery of hidden treasure and a murder. Dr. Watson is the assistant of Sherlock Holmes, as well as both are friends to each other. ते एकमेकांचे मित्र पण आहेत आणि डॉक्टर वॉटसन हा शेरलॉक होम्सचा मित्र देखील आहे, असिस्टंट देखील आहे. His observation is keen. His observation is keen. As you all of you know that every detective has to observe keenly. आणि तसाच कीन म्हणजे तीक्ष्ण, बारीक, मायन्यूट, अगदी सूक्ष्म निरीक्षण करणारा हा शेरलॉक होम आहे. When Mary Morstan comes to Sherlock Holmes for seeking his advice regarding the receipts of pearls and a letter from a anonymous sender. He solved the case with intelligence. He investigated the case and solved the mystery of the hidden Agra treasure and the disappearance of Mary Morstan's father with the help of clues. शेरलॉक होम्स हे या नॉवेलमधील मेन कॅरेक्टर असून ही इज अ इंटेलेक्च्युअल पर्सन. ही वर्क रेस्टलेसली. हिज ऑब्झर्वेशन इज व्हेरी मायन्यूट, व्हेरी कीन, अँड विथ द हेल्प ऑफ दॅट कॅरेक्टरिस्टिक ही सॉल्व द mystery of hidden Agra treasure and the disappearance of Mary Morstan's father with the help of different clues. वेगवेगळ्या क्ल्यूजच्या आधारे तो मेरी मॉर्स्टनच्या फादरच्या अदृश्य होण्यापाठीमागचं कारण शोधून काढतो. सो इन शॉर्ट, द कॅरेक्टरिस्टिक ऑफ शेरलॉक होम्स आर अ इंटेलेक्च्युअल पर्सन, अ रेस्टलेस पर्सन, अँड कीन ऑब्झर्वर. We can conclude like that. Now see the second character. As I told, Sherlock Holmes is a hero of the novel. Now see the second character. Second important character of the novel is Jonathan Small. Jonathan Small. Jonathan Small is the wooden leg man who cheat Major Sholto. That means Jonathan Small is a antagonist of the novel. हा जो जोनाथन स्मॉल आहे हा या नॉव्हेलचा विलन आहे, अँटॉगॉनिस्ट आहे आणि त्याचा एक पाय हा लाकडाचा आहे, वुडन लेग्ड मॅन. Jonathan Small is the wooden-legged man who cheat Major Sholto and Captain Morstan. Captain Morstan, Mary's dead father. He is a criminal who acquired the treasure. He has lived a tough life, having lost his leg to a crocodile while serving a soldier in India for the British Army. हा जो जोनाथन स्मॉल आहे हा ब्रिटिश आर्मीमध्ये एक सोल्जर म्हणून सर्व्हिस करत असतो आणि त्यावेळेला पोहताना त्याचा एक पाय क्रोकोडाईलनं खाल्ल्यामुळं त्याचा एक पाय लाकडाचा बनवून घेतलेला असतो आणि याच्याबरोबरच्या 3 साथीदारांनी आग्रा येथील ट्रेजर खजाना चोरलेला असतो आणि याच्यामध्ये त्याने कॅप्टन मॉर्स्टन आणि इतर 3 जण यांची फसवणूक केलेली असते. ही हॅज नो कन्सर्न फॉर अदर पीपल अँड युजेस देम टू मीट हिज ओन एंड्स. हा
ही अशी व्यक्ती आहे की अगदी केअरलेस व्यक्ती आहे की जी कोणाचाही विचार करत नाही. त्याच्या गरज तो प्रत्येक व्यक्तीचा वापर त्याच्या गरजेपुरता करून घेतो आणि त्यानंतर व्यक्तीकडे केअरलेस अशा दृष्टीनं पाहतो. दॅट मीन्स द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ जोनाथन स्मॉल इज he looks very frightening in figure. One name of the neighbor is Mrs. Smith, describe the one-legged man to Holmes and Watson. She paints as unpleasant picture. According to Mrs. Smith, how Jonathan Small looks like? Very frightening means unpleasant. What is meant by unpleasant? Unpleasant means discomfort or not good looking. जोनाथन स्मॉल याचं चित्रण अशा प्रकारे केलेलं आहे की तो दिसतानाही खराब दिसतो आणि डिस्कम्फर्ट, त्या मिसेस स्मिथनं त्याचं वर्णन डिस्कम्फर्ट अनप्लीझंट पिक्चर म्हणून केलेलं आहे. दॅट मीन्स his appearance is totally frightening. Frightening means making someone afraid. एखाद्याला भीती वाटेल असा. ज्याप्रमाणे चोर, दरोडेखोर असतो त्याचप्रमाणे याचं सुद्धा अपीअरन्स आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ जोनाथन स्मॉल इज he is ruthless man. He is ruthless man. Ruthless means careless. He has means what? He has no concern for other people. He has no concern for other people and uses them to meet his own ends. In his bid to escape, he takes advantages of Tonga's devotion. That means he is a very ruthless. Ruthless means careless to others. Ruthless person. He has no concern. He has no care for other people. He only uses people and throw them. Means for his fulfilling purpose, he uses people and then misbehave to them. अशा प्रकारे त्याचं फ्रायटनिंग भीतीदायक असं चित्रण केलेलं आहे. त्याचबरोबर तो रुथलेस म्हणजे कोणाचीही काळजी न करणारा, कोणाचाही विचार न करणारा, त्याच्या हेतुपूर्ततेसाठी लोकांना वापरणारा असं हे कॅरेक्टर रायटरनी इथे स्केच केलेलं आहे. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ज्यावेळी त्याचा जो टोंगा हा मित्र असतो अंदमानकडील, तर त्याचासुद्धा तो पळून जाण्यासाठी फायदा करून घेतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ जोनाथन स्मॉल इज ही इज अ कॅल्क्युलेटिंग पर्सन. कॅल्क्युलेटिंग इन मराठी इट इज कॉल्ड मतलबी, प्रॅक्टिकल. Small explains how he took advantage of the fact that Major Sholto was in debt. वरती सुद्धा एक एक्झाम्पल दिले की टोंगाचाही तो कसा फायदा घेतो पळून जाण्यासाठी, तसाच तो त्या खजाना चौघात वाटून घेण्याऐवजी तो स्वतःला कसा मिळेल याच्याकडे लक्ष देतो आणि या चौघांना तो फसवतो. दॅट मीन्स जोनाथन स्मॉल इज अ कॅल्क्युलेटिंग person. In short, Jonathan Small his appearance is very frightening. He is very ruthless person as well as calculating person. Now the next character. हे दोन कॅरेक्टर आपण बघितले. कोणते दोन कॅरेक्टर बघितले बघा. एक हिरो बघितला आणि एक विलन बघितला. हिरो आहे शेरलॉक होम्स, की ह्या लपवलेला खजिना आणि केलेले मर्डर्स याचा शोध तो लावतो. आणि दुसरं कॅरेक्टर जे आपण बघितलं ते कॅरेक्टर आहे जोनाथन स्मॉल,
की जो या नॉव्हेलचा विलन आहे, रूथलेस आहे, फ्रायटनिंग आहे, त्याच्याबरोबर कॅल्क्युलेटिंग आहे. ही ओनली युजेस पीपल. नेक्स्ट कॅरेक्टर इज लेडी कॅरेक्टर इज देअर, मेरी मॉर्स्टन. Look at her picture. How modest, how innocent, or how calm she is looking. With the help of only a picture, we can conclude her nature that he should be very innocent person, as well as modest person, calm and composed person. See how she is. Mary Mostyn. Mary Mostyn is a female protagonist of the novel. She is a female protagonist of the novel, The Sign of Four. She is the daughter of Captain Arthur Morstan. ही कॅप्टन ऑर्थर मॉर्स्टनची मुलगी आहे आणि फिमेल प्रोटॅगॉनिस्ट, म्हणजे जिला आपण हिरोईन म्हणू शकतो, ही या नॉव्हेलची हिरोईन आहे. शी इज यंग, ती तरुण आहे. Her expression is sweet and amiable. Her expression is sweet and amiable. Amiable means loving. And her blue eyes are singularly spiritual and sympathetic. That means, as I told, with the help of her outward appearance, we can conclude Mary Mostyn as modest as well as innocent character. तिच्याकडे पाहता क्षणी आपल्या लक्षात येऊ शकतं की ही मुलगी ही खूप सिम्पॅथेटिक, स्पिरिच्युअल, मॉडेस्ट, इनोसंट आहे. हर ड्रेसिंग इज सिम्पल, स्टील मोस्ट परफेक्ट. शी इज अ सेन्सिटिव्ह इन नेचर. तिचं ड्रेसिंग हे कसं आहे, सिम्पल आहे. स्टील मोस्ट परफेक्ट, सिम्पल जरी असलं तरी पण ते कसं आहे, परफेक्ट आहे. दॅट मीन्स शी इज अ मॉडेस्ट. शी इज अ सेन्सिटिव्ह इन नेचर. तिचा स्वभाव कसा आहे, सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह म्हणजे हळवा. शी इज वेल मॅनर्ड लेडी. शी इज वेल मॅनर्ड लेडी. शी इज नॉट मॅनरलेस लेडी, शी इज मॅनर्ड लेडी. म्हणजे चांगल्या वर्तणुकीची किंवा चांगल्या स्वभावाची ही लेडी आहे. शी कम्स टू शेरलॉक होम्स टू सीक द ॲडव्हाइस रिगार्डिंग द रिसिप्ट ऑफ द पर्ल्स अँड द लेटर फ्रॉम द अनॉनमस सेंडर. ही नॉव्हेलची सुरुवात होतानाच नॉव्हेलचा स्टार्टच मेरी मॉर्स्टनपासून सुरू होतो की ज्या वेळेला ती शेरलॉक होम्सचे ॲडव्हाइस घेण्यासाठी आलेली असते. कारण तिचे वडील अदृश्य झाल्यापासून तिला काही पर्ल्स, काही मोती एका अनोळखी व्यक्तीकडून मिळत असतात आणि सो शी वॉन्ट्स ॲडव्हाइस फ्रॉम शेरलॉक होम्स. She gives all the clues and documents regarding the matter to Sherlock Holmes. आणि त्यासाठी ती सर्व काही क्लू शेरलॉक होम्सला देण्यासाठी आलेली असते. When she comes to Sherlock Holmes to seek his advice, she is attracted towards Watson. When Dr. Watson proposed her, she accepted his proposal. And in the end of the novel, Dr. Watson, who is the assistant of Sherlock Holmes, proposed her and she accepted his proposal. In this way, the character of Mary Mostyn is innocent, modest and calm, as well as sensitive in nature. Now see, the next character is there, Dr. Watson. Dr. Watson is an assistant of Sherlock Holmes. Now see the characteristic of Dr. John Watson. First one, he is admiring person, honorable person, romantic as well as loyal person.
How it is? See, he is very admiring person because Watson openly admits his admiration for his companion Sherlock Holmes. He appreciates all the things regarding Sherlock Holmes. शेरलॉक होम्स हा डिटेक्टिव्ह असतो आणि त्याचा हा डॉक्टर वॅटसन हा असिस्टंट असतो, परंतु शेरलॉक्सच्या संदर्भातील सर्व गोष्टींना हा ॲप्रिशिएट करत असतो, ॲडमायर करत असतो. सो हिज नेचर इज ॲडमायरिंग. नेक्स्ट वन, ऑनरेबल. ऑनरेबल मीन्स रिस्पेक्टेबल. When Watson falls in love with Mary Morstan, he worries that her inheritance will come between them. प्लॉटमध्ये तुमच्या नंतर लक्षात येईल की मेरी मॉर्स्टनचे वडील त्याच्याचबरोबर मेजर सॉल्टो, जोनाथन स्मॉल आणि या तिघांमध्ये हा खजिना इक्वली वाटून घेणार असतात आणि त्याची हेरेस म्हणजे त्याचे वारसदार मेरी मॉर्स्टन होणार असते. सो अकॉर्डिंग टू वॉटसन, इफ मेरी गेट्स दॅट काइंड ऑफ treasure, it will come between them, but it really not happen. Watson proposed her and he accept his proposal. So Watson is very much honorable to Mary Morstan. Next, romantic. Dr. Watson is a romantic person, and for that Holmes accuses Watson of taking a fanciful approach to detection in his writing of A Study in Scarlet. While investigating that case, Dr. Watson and Mary attract to each other. Afterwards, Dr. Watson proposed her. He accepts his proposal, and from this incident we can say that Dr. Watson is a romantic kind of person. Again, last characteristic of his personality, that is loyalty. He is loyal to his detective, his boss शेरलॉक होम्स. तो एवढं सगळं करूनही त्याच्या बॉसशी लॉयल असतो, मीन्स ऑनेस्ट असतो, प्रामाणिक असतो. वॉटसन इज कमिटेड टू होम्स अँड फॉलोज हिम इन टू अ रेंज ऑफ पोटेन्शियली डेंजरस सिच्युएशन. डॉक्टर जॉन वॅटसन हा शेरलॉक होम्सबरोबर अगदी कठीण परिस्थितीमध्ये त्याची तो साथ देतो आणि ही केस सोडवण्यामध्ये त्याची मदत करतो. सो ही इज अ लॉयल पर्सन. नाउ सी द नेक्स्ट मेजर कॅरेक्टर, थॅडियस शॉल्टो. In many times you heard the name of Major Sholto. Thaddeus Sholto is a son of Major Sholto. हा मेजर शॉल्टोचा मुलगा आहे. आणखी एक मुलगा त्याला आहे, त्याचं नाव आहे बार्थोलोमस. थॅडस शॉल्टो हा या नॉवेलमधील की पर्सन आहे. मेरीचे वडील अदृश्य झाले असताना किंवा त्यांचा मर्डर झाले असताना त्याची ही केस सॉल्व करण्यात सर्वात मोठा सहभाग किंवा सगळ्यात मोठा हातभार या थॅडस शॉल्टोचा शेरलॉक होम्सला मिळतो. जस्ट रिमेंबर, थॅडस शॉल्टो इज अ सन ऑफ मेजर शॉल्टो and he has one more brother. His name is Bartholomew. Now see the characteristic of Thaddeus Sholto.
हाऊ ही इज, तो कसा आहे पर्सन, नर्वस पर्सन, सेल्फ ऑबेस्ड अँड इसेंट्रिक. He seems to be constantly twitching and moving in nervous manner. He in whole play he looks like a nervous person. पूर्ण प्लेमध्ये तो आपल्याला नर्वस झालेला दिसतो. नेक्स्ट, सेल्फ ऑबेस्ड. Thaddeus worried constantly about his own health. As soon as he discovered that Watson is doctor, Thaddeus tasked him to listen to his heart. सेल्फ सेंटर्ड और काय म्हणतो आपण त्याला, एखादी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याबद्दल खूप आग्रही असते किंवा त्याच्या आरोग्याबाबतीत खूप सेन्सिटिव्ह असते, तसाच हा थॅडस सुद्धा असतो आणि तो सतत त्याच्या आरोग्याची काळजी करत असतो. जसंच त्याला समजतं की डॉक्टर वॉटसन हे एक फिजिशियन आहेत, तो सतत त्याचे हृदय चेक करण्याची विनंती डॉक्टर वॉटसनला करत असतो. इन धिस वे वी कॅन से दॅट थॅडस इज व्हेरी कॉन्सन्ट्रिक और सेल्फ ऑबेस, सेल्फ सेंटर्ड पर्सन. नेक्स्ट, इसेंट्रिक. इसेंट्रिक मीन्स स्ट्रेंज. Thaddeus fills his house with extravagant decorations. With the help of that particular sites, we can say that person is very much eccentric. In this way, in the first video, we have seen the information of a writer, then about a title, and afterwards characters, major characters in details. ओके, आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण द साइन ऑफ 4 या याच्या लेखकाबद्दलची माहिती घेतली, त्याचबरोबर टायटलची माहिती घेतली आणि शेवटी या नॉव्हेलमधील मेजर कॅरेक्टर आणि मायनर कॅरेक्टर यांची माहिती इन डिटेलमध्ये घेतली आहे. ही माहिती अगदी शॉर्टमध्ये घेतलेली आहे मी. ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष प्लॉट पाहणार आहोत, त्यावेळेला आउटलाईन पाहणार आहोत, त्यावेळेला तुमच्या या पात्रांविषयीच्या सर्व संकल्पना किंवा पात्रांचे सर्व स्वभाव लक्षात यायला मदत होईल. नाव वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ अबाउट आउटलाईन ऑफ द प्ले अँड द ब्रीफ प्लॉट ऑफ द प्ले. थँक यू.